हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9th मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट 4.5 सॉर्ट आउट करणार आहोत. बट त्यापूर्वी एक छोटासा कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यातील सोपं होऊन जाईल. सो सी दी पॉईंट. कंटिन्यूड प्रपोर्शन. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, देन ए बी सी आर इन दी कंटिन्यूड प्रपोर्शन. सी हियर, A upon B it is the first ratio and B upon C it is the second ratio. आणि हे दोन्हीही रेशो हे इज इक्वल टू साईनने इंडिकेट केलेले आहेत. दॅट मीन्स गिवन टू रेशोज आर नथिंग बट इक्वल रेशोज. इज इट क्लिअर? इट इज दी फर्स्ट कंडिशन. अँड सेकंड वन, इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर फर्स्ट रेशोमधील सेकंड टर्म अँड सेकंड रेशोमधील फर्स्ट टर्म या सेम आहेत. दॅट मीन्स वी कॅन राईट ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. इज इट क्लिअर? सो सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. A into C, that means AC, त्यानंतर B into B, that means B square. Is it clear? So हेच अगेन आपण कसं स्टेट करू शकतो? B square is equal to AC. Is it clear? Here B is the geometric mean of A and C. Is it clear? B हा रिपीट झालेला आहे. That means it is nothing but geometric mean of A and C. Is it clear? So see here, B is the geometric mean of A and C. और हेच आपण असंही म्हणू शकतो, B is the mean proportional of A and C. Is it clear? So we can write first one A upon B is equal to B upon C. Then second one B square is equal to AC. That means simply the cross multiplication घेतलेला आहे. त्यानंतर see the third statement A, B, C are in the continued proportion. That means वर्ड प्रॉब्लेममध्ये तिन्ही टाईपने आपण हे कंटिन्यूड प्रपोर्शन स्टेट करू शकतो. दॅट मीन्स या तिन्ही टाईपनी जरी स्टेट केलं तर मिनिंग हा सेमच असणार आहे. इज इट क्लिअर? देन इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू डी अपॉन ई इज इक्वल टू ई अपॉन एफ. इज इट क्लिअर? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर फर्स्ट रेशोमधील सेकंड टर्म अँड नेक्स्ट रेशोमधील फर्स्ट टर्म या सेम आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं सुद्धा सी रिपीट झालेला आहे, इथं डी रिपीट झालेला आहे, त्यानंतर ई रिपीट झालेला आहे. दॅट मीन्स वी कॅन से A, B, C, D, E and F are in continued proportion. Is it clear? एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल, इफ x इज दी जॉमेट्रिक मीन, दॅट मीन्स x हा B प्लेसवर आहे. इज इट क्लिअर? इट इज B जॉमेट्रिक मीन ऑफ 25 अँड 4. दॅट मीन्स 25 हा A प्लेसवर आहे, त्यानंतर 4 हा C प्लेसवर आहे. इज इट क्लिअर? सो वी हॅव टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ x. इज इट क्लिअर? So see the solution. X is the geometric mean of 25 and 4. That means इथं आपण मेन्शन करूया B, that means X आहे. Is it clear? त्यानंतर A, that means 25 आहे, त्यानंतर C, that means 4 आहे. Is it clear? So we can write if A, B, C are in continued proportion, so A upon B is equal to B upon C. Is it clear? So we can write B square is equal to AC. Is it clear? B square that means X square येणार आहे. Is it clear? So we can write 25 upon X is equal to X upon 4. That means cross multiplication घेतल्यानंतर X square into 25 into 4 येणार आहे. Is it clear? So X square is equal to 25 into 4. That means 100 येणार आहे. Is it clear? So x square is equal to 100. That means आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. सो x is equal to 10. Is it clear? खूप सिंपल असा कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. सी दी क्वेश्चन नंबर फर्स्ट इन प्रॅक्टिस सेट 4.5. Which number should be subtracted from 12, 16 and 21 so that resultant numbers are in continued proportion. सुरुवातीला 12, 16 आणि 21 हे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये नाही आहेत, बट कोणता नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर ते कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये येणार आहेत असा या क्वेश्चनचा मिनिंग आहे. इज इट क्लिअर? सो तो नंबर कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही, सो त्यासाठी सुरुवातीला आपण एक्स कन्सिडर करणार आहोत. इज इट क्लिअर? सो नंबर काय तयार होणार आहे? 12 मायनस एक्स, त्यानंतर 16 मायनस एक्स आणि त्यानंतर 21 मायनस एक्स होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 12 मायनस एक्स, 16 मायनस एक्स अँड 21 मायनस एक्स हे नंबर हे काय असणार आहेत? कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये असणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वी कॅन राईट 12 मायनस एक्स अपॉन 16 मायनस एक्स इज इक्वल टू 16 मायनस एक्स अपॉन 21 मायनस एक्स. दॅट मीन्स 16 मायनस एक्स हा नंबर रिपीट होतो आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 16 मायनस एक्स हा नंबर बी प्लेसवर असणार आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल.
सुरुवातीला आपण गिवन नंबर्स मेन्शन करूया. सो वी कॅन राईट गिवन नंबर्स. फर्स्ट वन it is 12, second one 16 and third one 21. Is it clear? So we can write suppose subtracted number should be x. Is it clear? So number कसे तयार होणार आहेत? So we can write therefore 12 minus x, then 16 minus x, and third one 21 minus x. Is it clear? त्यानंतर हे नंबर्स हे कंटिन्यूड प्रपोर्शनमध्ये आहेत. सो वी कॅन राईट 3 नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन. So we can write a upon b is equal to b upon c. Is it clear? That means क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर b square is equal to ac. Is it clear? So b that means it is the mean proportion of ac. Is it clear? So b प्लेसवर 16 minus x आहे. Is it clear? So इथं आपण स्टेट करूया b that means 16 minus x. Is it clear? त्यानंतर a that means 12 minus x, आणि त्यानंतर c that means 21 minus x. Is it clear? So we can write a upon b that means 12 minus x upon b that means 16 minus x is equal to b that means again 16 minus x. Is it clear? मीन प्रपोर्शन आहे दॅट मीन्स फर्स्ट रेशोमधील सेकंड टर्म अँड सेकंड रेशोमधील फर्स्ट टर्म ही सेम असणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर अपॉन सी दॅट मीन्स 21 मायनस एक्स. इज इट क्लियर? सिम्पली इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो यू कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन we can write 12 minus x into 21 minus x. Is it clear? Is equal to 16 minus x multiplied by 16 minus x. Is it clear? So multiplication करून घेऊया. सुरुवातीला फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो 12 इंटू 21 हे आपण रफमध्ये करून घेऊया. 21 मल्टिप्लाय बाय 12. सो 12 1 जा 12 कॅरी 1 होतील, 12 2 जा 24 आणि कॅरी झालेला 1 दॅट मीन्स 25. इज इट क्लियर? सो मल्टिप्लिकेशन 252. त्यानंतर 12 इंटू मायनस एक्स दॅट मीन्स मायनस 12x. त्यानंतर मायनस एक्सने आता मल्टिप्लाय करायचं आहे मायनस एक्स इंटू 21 दॅट मीन्स मायनस 21x. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. त्यानंतर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर होणार आहे. इज इट क्लियर? इज इक्वल टू त्यानंतर 16नी सुरुवातीला फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील मायनस एक्सनी सुरुवातीला 16ला देन मायनस एक्सला मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लियर? सो 16 इंटू 16 दॅट मीन्स 16 स्क्वेअर वी नो दॅट 256. इज इट क्लियर? त्यानंतर 16 इंटू मायनस एक्स दॅट मीन्स मायनस 16x. त्यानंतर मायनस एक्स इंटू 16 दॅट मीन्स मायनस 16x. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस एक्स इंटू एक्स दॅट मीन्स एक्स स्क्वेअर. इज इट क्लियर? सी हिअर मायनस 12x मायनस 21x या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर मायनस 16x मायनस 16x या लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लियर? त्यानंतर LHSला एक्स स्क्वेअर मिळालेला आहे. त्यानंतर RHSला सुद्धा एक्स स्क्वेअर मिळालेला आहे. साईन हे सेम आहे सो कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर हे आपण सबट्रॅक्शन करून घेऊया दॅट मीन्स 252 ॲज इट इज राहणार आहे. मायनस 21 मायनस 12 दॅट मीन्स मायनस 33x. इज इट क्लियर? इज इक्वल टू 256 ॲज इट इज. त्यानंतर मायनस 16 मायनस 16 दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे मायनस 32x. इज इट क्लियर? सो
लाईक टर्म्स अरेंज करूया. सी हिअर -33x त्यानंतर -32x या लाईक टर्म्स आहेत. सो सुरुवातीला आपण ही टर्म LHSला शिफ्ट करूया. इज इट क्लिअर. त्यानंतर ही टर्म आपण RHSला शिफ्ट करणार आहोत. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट -33x त्यानंतर -32x हे शिफ्ट झाल्यामुळे ते प्लसमध्ये येणार आहे. +32x होणार आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर 256 ॲज इट इज -252 होणार आहे. इज इट क्लिअर. सो -33x + 32x दॅट मीन्स -x ओनली is equal to 256 minus 252 that means 4. Is it clear? So x is equal to -4. It is our answer. That means given 3 numbers मधून -4 हा नंबर जर आपण सबट्रॅक्ट केला तर ते नंबर हे कंटिन्युअल प्रपोर्शनमध्ये येणार आहेत. इज इट क्लिअर. इट इज अवर आन्सर. सो जस्ट चेक करूया. सो गिवन नंबर्स आर 12, 16 अँड 21. इज इट क्लिअर. जस्ट आपण व्हेरीफाय करतो आहोत. सो 12मधून -4 हा सबट्रॅक्ट होणार आहे. सो 12 - एक्सच्या प्लेसवर -4 येणार आहे अपॉन त्यानंतर 16 - एक्सच्या प्लेसवर -4 येणार आहे. इज इट क्लिअर. इज इक्वल टू 16 - -4 त्यानंतर 21 - -4 येणार आहे. इज इट क्लिअर. सो 12 मायनस इंटू मायनस दॅट मीन्स प्लस होणार आहे. 12 + 4 होतील दॅट मीन्स 16. त्यानंतर तर मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे दॅट मीन्स 16 + 4 होतील 20. त्यानंतर इथं सुद्धा 20 होणार आहे. त्यानंतर 21 इथं मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. 21 + 4 होतील 25. इज इट क्लिअर. दॅट मीन्स ए हा का आहे 16 आहे. इट इज ए. त्यानंतर बी हा रिपीट झालेला आहे 20. इथं सुद्धा 20 मिळालेला आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर 25 हा सी प्लेसवर आहे. इज इट क्लिअर. सो या रेशोला जर अगेन आपण कट केलं तर ते इक्वल रेशो मिळणार आहेत. सी हिअर 16/20 इज इक्वल टू 20/25. सो फर्स्ट रेशोला आपण 4नी कट करू शकतो. 4 4 16, 4 5 20. इज इट क्लिअर. सो या रेशोला आपल्याला 5नी कट करावं लागेल. 5 4 20, 5 5 25. इज इट क्लिअर. दॅट मीन्स दोन्हीही रेशो हे 4/5 आलेले आहेत. दॅट मीन्स इक्वल आलेले आहेत. इज इट क्लिअर. सो नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 2. इफ 28 - x is the mean proportional of 23 - x and 19 - x, then find the value of x. So 20x - x it is the mean proportional. That means हा ब्रॅकेट हा बी प्लेसवर येणार आहे. दॅट मीन्स बी इज द मीन प्रपोर्शन ऑफ AC. दॅट मीन्स हा ब्रॅकेट ए प्लेसवर येणार आहे. त्यानंतर हा ब्रॅकेट सी प्लेसवर येणार आहे. इज इट क्लिअर. सो जस्ट वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. इज इट क्लिअर. सॉल्व करूया. सुरुवातीला आपण गिवन स्टेट करूया. गिवन इट इज 28 - x इज ए मीन प्रपोर्शनल ऑफ in bracket 23 - x and in bracket 19 - x. Is it clear? So here b place where b it is nothing but 28 - x. त्यानंतर a place वर 23 - x येणार आहे. त्यानंतर c place वर 19 - x येणार आहे. इज इट क्लिअर. दॅट मीन्स b इज द मीन प्रपोर्शन ऑफ a अँड c. इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट a/b इज इक्वल टू b/c. इज इट क्लिअर. दॅट मीन्स b² इज इक्वल टू ac. इज इट क्लिअर. सो a/b दॅट मीन्स एच्या प्लेसवर 23/x येणार आहे अपॉन b. दॅट मीन्स 28 - x. इज इट क्लिअर. इज इक्वल टू 28 - x. दॅट मीन्स फर्स्ट रेशोमधील सेकंड टर्म अँड सेकंड रेशोमधील फर्स्ट टर्म ही सेम येत असते. इज इट क्लिअर. अपॉन सी दॅट मीन्स 19 - x. इज इट क्लिअर. सो सिम्पली इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस
multiplication, we can write 28 minus x into 28 minus x or 28 minus x ब्रॅकेट स्क्वेअर असं मेन्शन केलं तरी चालेल, इज इक्वल टू 23 मायनस एक्स त्यानंतर 19 मायनस एक्स इज इक्वल. सो ब्रॅकेट सॉल्व करूया. सुरुवातीला फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो 28 into 28, that means 28 square, we know that 784 is equal. त्यानंतर 28 into minus x, that means minus 28x. त्यानंतर minus x ने मल्टिप्लाय करायचं आहे, minus x into 28, that means minus 28x is equal. minus into minus plus x into x, x square is equal. त्यानंतर 23 नी सुरुवातीला 19ला मल्टिप्लाय करायचं आहे, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. त्यानंतर मायनस एक्सनी 19ला देन मायनस एक्सला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल. सो 23 into 19 हे आपण रफमध्ये करून घेऊया. 23 मल्टिप्लाय बाय 19. सो 19 3 57 कॅरी 5 होतील. त्यानंतर 19 2 38 प्लस कॅरी झालेले 5, दॅट मीन्स 43 इज इक्वल. सो मल्टिप्लिकेशन काय मिळालेलं आहे 437 इज इक्वल. त्यानंतर 23 into मायनस एक्स, दॅट मीन्स 23 into एक्स. त्यानंतर मायनस एक्सनी मल्टिप्लाय करायचं आहे, मायनस एक्स इंटू 19, दॅट मीन्स मायनस 19x इज इक्वल. त्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर इज इक्वल. सो दोन्ही साईडला आपल्याला एक्स स्क्वेअर मिळालेला आहे. सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहे इज इक्वल. त्यानंतर इथं लाईक टर्म्स मिळालेले आहेत, त्यानंतर इथं सुद्धा लाईक टर्म्स मिळालेले आहेत. सो त्या सुरुवातीला आपण ॲड करूया. सो 784 ॲज इट इज. 28 प्लस 28 होणार आहे, बट ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे इज इक्वल. सो 56x इज इक्वल टू 437 ॲज इट इज. त्यानंतर इथंही मायनस आहे, इथंही मायनस आहे, दॅट मीन्स ॲन्सर हे मायनसमध्ये येणार आहे. 23 प्लस 19, दॅट मीन्स 42 मायनस 42x येणार आहे इज इक्वल. त्यानंतर लाईक टर्म्स अरेंज करूया. इथं मायनस 56x आहे, त्यानंतर इथं मायनस 42x आहे इज इक्वल. सो सुरुवातीला आपण मायनस 56x हे राईट साईडला शिफ्ट करूया. त्यानंतर हा नंबर आपण LHSला शिफ्ट करणार आहोत इज इक्वल. सो वी कॅन राईट 784. त्यानंतर हा नंबर शिफ्ट केल्यामुळे तो मायनस होणार आहे. सुरुवातीला तो प्लस आहे, सो मायनस होणार आहे. मायनस 437 इज इक्वल टू मायनस 42x ॲज इट इज. त्यानंतर हा नंबर ही टर्म शिफ्ट झाल्यामुळं ती प्लसमध्ये येणार आहे, प्लस 56x इज इक्वल. त्यानंतर हे सबट्रॅक्शन करून घेऊया. 4 मायनस 7, दॅट मीन्स 14 मायनस 7 करावे लागतील, 7 येणार आहेत. त्यानंतर 8 मायनस 4 होतील 4, त्यानंतर 7 मायनस 4 होतील 3 इज इक्वल टू या लाईक टर्म्स आहेत, दॅट मीन्स यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आपण घेऊ शकतो. सो 56 मायनस 42 होणार आहे आणि एक्स हा कॉमनमध्ये येणार आहे इज इक्वल. सो ॲन्सर हे प्लसमध्ये येणार आहे, प्लस 56 मायनस 42, दॅट मीन्स 14 होतील 14x इज इक्वल. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, दॅट मीन्स 14 हा आपल्याला शिफ्ट करावा लागणार आहे इज इक्वल. सो वी कॅन राईट 347 अपॉन 14 is equal to x is equal. So x is equal to 347 upon 14. हा रेशो मिळालेला आहे. अगेन याला आपण कट करू शकत नाही, सो इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी थर्ड क्वेश्चन. 3 numbers are in continued proportion whose mean proportional is 12 and sum of remaining 2 numbers is 26. Then find these numbers. So given का आहे 12 is the mean proportion, that means 12 हा B प्लेसवर येणार आहे इज इक्वल. देन सम ऑफ रिमेनिंग 2 numbers, that means A प्लस C ही सम दिलेली आहे 26 इज इक्वल. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सोल्युशन. लेट A, B and C, A, B
and C are in continued proportion, so we can write A upon B is equal to B upon C. That means B is the mean proportion of remaining two numbers. That means B square is equal to AC. Is it clear? So सुरुवातीला आपण गिवन स्टेट करूया. गिवन 12 is the mean proportion. That means B place वर 12 येणार आहे. B is the 12 and second condition it is addition of remaining two numbers is 26. That means A plus C is equal to 26. It is our equation. So simply आपल्याला A, B आणि C that means continued proportion मधील numbers find out करायचे आहेत. So B given आहे. That means A आणि C ची व्हॅल्यू find out करायची आहे. is it clear? A is equal to question mark and C is equal to question mark. या व्हॅल्यूज आपल्याला find out करायच्या आहेत. So we can write B square. That means B is the mean proportion of A and C. So B square that means 12 square. Is it clear? So we can write 12 square is equal to A into C. Is it clear? 12 square that means 144 is equal to A into C. Is it clear? So सुरुवातीला आपण C हा शिफ्ट करूया. So 144 upon C होणार आहे is equal to A. Is it clear? So C here इथं आपल्याला A ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो ही A ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये आपण पुट करू शकतो. इज इट क्लियर? ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार आहोत. सो वी कॅन राईट इक्वेशन इट इज A plus C is equal to 26. इज इट क्लियर? सो Aच्या प्लेसवर 144 अपॉन C येणार आहे. इज इट क्लियर? प्लस C ॲज इट इज इक्वल टू 26 ॲज इट इज. त्यानंतर C आपल्याला शिफ्ट करायचा आहे बट तो ॲज इट इज शिफ्ट करता येणार नाही. जे का सो त्यासाठी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल. इथं Cचा डिनॉमिनेटर 1 आहे. सो 1चं कन्वर्जन Cमध्ये करण्यासाठी 1ला Cनी मल्टिप्लाय करावं लागेल. जे का सो इथं जर आपण Cनी मल्टिप्लाय केलं तर न्युमरेटर प्लेसला सुद्धा Cनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. जे का त्यामुळे काय होणार आहे डिनॉमिनेटर सेम होणार आहे. जे का सो वी कॅन राईट 144 upon C as it is plus C into C that means C square upon C होणार आहे is equal to 26 as it is. is it clear? आता डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. दॅट मीन्स तो आपण वन टाइम घेऊ शकतो. 144 प्लस C स्क्वेअर अपॉन C होणार आहे is equal to 26. is it clear? त्यानंतर C आता आपण शिफ्ट करणार आहोत. सुरुवातीला तो डिव्हायडेशनला आहे. शिफ्ट केल्यामुळे तो मल्टिप्लिकेशनला जाणार आहे. सो वी कॅन राईट 144 plus C square is equal to 26 into C. is it clear? So C square त्यानंतर हा 26C आपण अगेन LHSला घेणार आहोत. सो वी कॅन राईट C square मायनस सिम्पली आपण अरेंज करतो आहोत मायनस 26C प्लस 144 इज इक्वल टू 0 असं आपण स्टेट करू शकतो. इज इट क्लियर? इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इट इज नथिंग बट क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. इज इट क्लियर? इथं आपण स्टेट करूया क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. सो क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इज इट क्लियर? आपण रफ पेजवर करूया. सी दी क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल C स्क्वेअर मायनस 26C प्लस 144. इज इट क्लियर? सो सुरुवातीला आपण फॅक्टर्स फाइंड आउट करणार आहोत. सो स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट हा 1 आहे. इज इट क्लियर? त्यानंतर कॉन्स्टंट टर्म दॅट मीन्स 144 यांच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन घेत असतो. इज इट क्लियर? सो हे मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 144. इज इट क्लियर? सो प्लस 144चे आपल्याला टू फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. ही ज्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन हे 144 येणार आहे. त्यानंतर ॲडिशन ही -26 येणार आहे. इज इट क्लियर? सो हे नंबर्स फाइंड आउट करण्यासाठी मायनस मायनसमध्ये नंबर येणार आहे. दॅट मीन्स मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. त्यानंतर मायनस आणि मायनस हे मायनसमध्ये आन्सर येणार आहे. इज इट क्लियर? सो फॅक्टर्स फाइंड आउट करण्यासाठी सुरुवातीला आपण 144चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. सो युनिट प्लेसला 4 आहे. दॅट मीन्स आपण 2नी कट करू शकतो. इज इट क्लियर? सो 2 7 जा 14 अँड 2 2 जा 4. अगेन 2नी कट करता येईल. 2 3 जा 6
रिमेनिंग 1 12 होतील. 2 6 12. त्यानंतर 2 1 2, 2 8 16, 2 9 18. त्यानंतर 3 कट करता येईल. 3 3 9 अँड 3 1 3. इज इट क्लिअर? सो ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. दॅट मीन्स हे जे फॅक्टर्स मिळालेले आहेत त्यांचे 2 ग्रुप्स आपल्याला तयार करायचे आहेत. सुरुवातीला आपण हा ग्रुप घेऊया. 2 × 2 × 2. त्यानंतर या 3 नंबरचा ग्रुप आपण घेणार आहोत. इज इट क्लिअर? सो 2 × 2 × 2 दॅट मीन्स 8. त्यानंतर 3 × 3 × 2 दॅट मीन्स 3 3 9, 9 2 18. सो हे आपण चेक करूया. -8 -18 हे -26 येत आहे. दॅट मीन्स हे 2 फॅक्टर्स आपण घेऊ शकतो. दॅट मीन्स C -8 आणि त्यानंतर C -18 हे फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत. इज इट क्लिअर? सो ते आपण स्टेट करूया. सो वी कॅन राईट. इथं कोइफिशियंट 1 आहे. सो ॲज इट इज आपण फॅक्टर्स घेऊ शकतो. C -18 देन सेकंड ब्रॅकेटमध्ये C -8 इज इक्वल टू 0. इज इट क्लिअर? सो C ची व्हॅल्यू आता आपल्याला मिळणार आहे C -18 इज इक्वल टू 0 और C -8 is equal to 0. Is it clear? So we can write C is equal to 0 plus 18 होणार आहे. C here हा 18 जर आपण शिफ्ट केला तर तो 0 मध्ये ॲड होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स C इज इक्वल टू 18. त्यानंतर और C इज इक्वल टू हा -8 जर आपण शिफ्ट केला तर तो 0 प्लस 8 होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स C इज इक्वल टू 8. इथं आपल्याला C ची व्हॅल्यू मिळालेली आहे. B ची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन आहे. देन A ची व्हॅल्यू आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट इफ C is equal to 18 then our equation is A plus C is equal to 26. इज इट क्लिअर? सो C ची व्हॅल्यू मिळालेली आहे ते आपण C प्लेसवर घेणार आहोत. सो A प्लस 18 इज इक्वल टू 26. इज इट क्लिअर? सो A इज इक्वल टू 26 मायनस 18 होणार आहेत. इज इट क्लिअर? सो A इज इक्वल टू 8. इज इट क्लिअर? सो A ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. देन सेकंड कंडिशन इथं आपण स्टेट करूया. इफ C इज इक्वल टू 18 ही कंडिशन सुरुवातीला आपण घेतलेली आहे. त्यानंतर आपण C इज इक्वल टू 8 ही कंडिशन घेणार आहोत. C इज इक्वल टू 8 देन गिवन इक्वेशन A प्लस C इज इक्वल टू 26. दॅट मीन्स C प्लेसवर आता आपण 8 लिहिणार आहोत. सो A ॲज इट इज प्लस 8 इज इक्वल टू 26. दॅट मीन्स A इज इक्वल टू 26 मायनस 8 होतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स A इज इक्वल टू 18. सो Aच्या 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. त्यानंतर Cच्या सुद्धा 2 व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. सो वी कॅन राईट देअरफॉर the three numbers are फर्स्ट ग्रुप काय तयार होणार आहे. A प्लेसवर आपण 8 घेणार आहोत. त्यानंतर B हा गिवन आहे 12. देन C प्लेसवर 18 येणार आहे. इज इट क्लिअर? अँड सेकंड ग्रुप काय तयार होणार आहे. 18 12 अँड थर्ड वन 8 होणार आहे. सो are in continued proportion. इथं अँड प्लेसवर आपण और घेऊया. सो हे बेटर होणार आहे. इज इट क्लिअर? सो आवर आन्सर इज 8 12 18 और 18 12 8 are in continued proportion. Is it clear? It is our answer. Then next question. See the fourth question. If in bracket A plus B plus C and in second bracket A minus B plus C is equal to A square plus B square plus C, show that A, B, C are in continued proportion. So आपल्याला show काय करायचं आहे. A, B, C are in continued proportion. That means we have to show B square is equal to AC. Is it clear? So त्यासाठी आपण ही गिवन कंडिशन यूज करणार आहोत. सो सॉल्व करूया. गिवन कंडिशन
it is in first bracket a plus b plus c bracket close and in second bracket a minus b plus c is equal to a square plus b square plus c square, and we have to show that a, b, c are in continued proportion. That means b square is equal to ac. इज इक्वल हे आपल्याला शो करायचं आहे. सो वी कॅन राईट गिवन कंडिशन a plus b plus c in second bracket a minus b plus c is equal to a square plus b square plus c square. इज इक्वल सो सिम्पली इथं आपण ब्रॅकेट सॉल्व करणार आहोत. सुरुवातीला फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, देन सेकंड टर्मला, देन थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इक्वल त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला, सेकंड टर्मला, देन थर्ड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इक्वल त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील थर्ड टर्मनी a मायनस बी आणि प्लस सीला 1 by 1 मल्टिप्लाय करायचं आहे. सो वी कॅन राईट a इंटू ए दॅट मीन्स ए स्क्वेअर, त्यानंतर a इंटू मायनस बी दॅट मीन्स मायनस ए बी. इज इक्वल त्यानंतर a इंटू प्लस सी दॅट मीन्स प्लस ए सी, त्यानंतर बीनी मल्टिप्लाय करायचं आहे b इंटू ए दॅट मीन्स प्लस ए बी, त्यानंतर b इंटू मायनस बी स्क्वेअर, त्यानंतर b इंटू प्लस सी दॅट मीन्स प्लस बी सी, त्यानंतर सीनी मल्टिप्लाय करायचं आहे c इंटू ए दॅट मीन्स प्लस ए सी, त्यानंतर c इंटू मायनस बी दॅट मीन्स मायनस बी सी, त्यानंतर c इंटू प्लस सी दॅट मीन्स प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ॲज इट इज येणार आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इज इक्वल सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर एल एच एसला ए स्क्वेअर आहे प्लसमध्ये आहे. इज इक्वल त्यानंतर आर एच एसला सुद्धा ए स्क्वेअर आहे प्लसमध्ये आहे, दॅट मीन्स तो कॅन्सल होणार आहे. इज इक्वल त्यानंतर इथं सी स्क्वेअर प्लसमध्ये आहे, त्यानंतर आर एच एसला सुद्धा सी स्क्वेअर प्लसमध्ये आहे, दॅट मीन्स तो सुद्धा कॅन्सल होणार आहे. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. मायनस ए बी प्लस ए सी प्लस ए बी मायनस बी स्क्वेअर प्लस बी सी प्लस ए सी मायनस बी सी इज इक्वल टू बी स्क्वेअर. इज इक्वल सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं मायनस ए बी आहे. इज इक्वल त्यानंतर इथं प्लस ए बी आहे. सो अपोजिट टर्म झालेले आहेत, कॅन्सल होणार आहे. इज इक्वल टू साईनच्या एका साईडच्या जर टर्म्स आपल्याला कॅन्सल करायच्या असतील तर त्यासाठी ऑपोजिट साईन्स लागतात. इज इक्वल बट इथं आपण काय केलेलं होतं, इज इक्वल टू साईनच्या लेफ्ट साईड आणि राईट साईडच्या टर्म्स जर कॅन्सल करायच्या असतील तर त्यासाठी सेम साईन लागतात. इज इक्वल सो इथं प्लस आहे, इथं सुद्धा प्लस आहे. सो प्लस ए स्क्वेअरला प्लस ए स्क्वेअर कॅन्सल झालेले आहेत, त्यानंतर इथं प्लस सी स्क्वेअर आहेत, इथं सुद्धा प्लस सी स्क्वेअर आहेत, दॅट मीन्स सी स्क्वेअरला सी स्क्वेअर कॅन्सल झालेले आहेत. बट एका साईडच्या टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला ऑपोजिट साईन लागतात. इज इक्वल त्यानंतर इथं मायनस बी सी आहे, त्यानंतर इथं प्लस बी सी आहे. सो या ऑपोजिट टर्म झालेल्या आहेत, एकमेकांना कॅन्सल होणार आहेत. इज इक्वल सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. ए सी प्लस ए सी मायनस बी स्क्वेअर. इज इक्वल सो वी कॅन राईट ए सी प्लस ए सी मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. इज इक्वल सो ए सी प्लस ए सी दॅट मीन्स 2ac मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर ॲज इट इज. इज इक्वल सो सुरुवातीला आपण हा बी स्क्वेअर शिफ्ट करूया. तो सुरुवातीला मायनसमध्ये आहे, शिफ्ट झाल्यानंतर तो ॲड होणार आहे. इज इक्वल सो वी कॅन राईट 2ac इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स 2b स्क्वेअर होणार आहे. 2b स्क्वेअर आणि या साईडला 2ac राहणार आहे. इज इक्वल या 2ला 2 कॅन्सल होणार आहेत. सो ac इज इक्वल टू बी स्क्वेअर. इज इक्वल दॅट मीन्स हेच आपण कसं लिहिणार आहोत, बी स्क्वेअर इज इक्वल टू ac. इज इक्वल हे आपल्याला शो करायचं होतं. दॅट मीन्स मिनिंग काय आहे, बी इज दी मीन प्रपोर्शन ऑफ रिमेनिंग 2 numbers दॅट मीन्स ac. दॅट मीन्स a, b and c are in continued proportion. Is it clear? Then next question. See the fifth question. If a upon b is equal to b upon c and a, b, c are greater than 0, then show that इथं आपल्याला 3 कंडिशन दिलेल्या आहेत. सो 1 by 1 आपल्याला त्या शो करायच्या आहेत. सो गिवन कंडिशन काय आहे,
A upon B is equal to B upon C. That means A, B, C are in continued proportion. That means B square is equal to AC. It is given. So LHS is equal to RHS आपल्याला शो करायचं आहे. Is it clear? शो करूया. First one, in first bracket A plus B plus C bracket close, and in second bracket B minus C is equal to AB minus C square. That means LHS is equal to RHS हे आपल्याला शो करायचं आहे. सो त्यासाठी सुरुवातीला आपण गिवन स्टेट करूया. गिवन इट इज A upon B is equal to B upon C. That means A, B, C are in continued proportion. That means we can write B square is equal to AC. Is it clear? It is given. So we can write LHS is equal to, in first bracket A plus B plus C bracket close, and in second bracket B minus C. Is it clear? So सिम्पली आता आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सुरुवातीला सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय होणार आहे, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय होणार आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील थर्ड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट A इंटू बी दॅट मीन्स ए बी. त्यानंतर A इंटू मायनस सी दॅट मीन्स मायनस ए सी. इज इट क्लियर? त्यानंतर बीनी मल्टिप्लाय करायचं आहे. बी इंटू बी दॅट मीन्स बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर येणार आहे. त्यानंतर बी इंटू मायनस सी दॅट मीन्स मायनस बी सी. इज इट क्लियर? त्यानंतर सीनी मल्टिप्लाय करायचं आहे. सी इंटू बी दॅट मीन्स बी सी. त्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे. सी इंटू सी दॅट मीन्स सी स्क्वेअर. इज इट क्लियर? सो बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी दॅट मीन्स बी स्क्वेअरच्या प्लेसवर आपण ए सी स्टेट करू शकतो. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट ए बी मायनस ए सी. त्यानंतर बी स्क्वेअर प्लेसवर आपण ए सी घेणार आहोत. इज इट क्लियर? सो प्लस ए सी मायनस बी सी प्लस बी सी मायनस सी स्क्वेअर. इज इट क्लियर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं मायनस ए सी आहे, बट इथं प्लस ए सी आहे. इज इट क्लियर? सो ऑपोजिट झालेलं आहे, कॅन्सल होणार आहे. त्यानंतर इथं मायनस बी सी आहे, इथं प्लस बी सी आहे. इज इट क्लियर? सो ऑपोजिट झालेलं आहे, कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. ए बी मायनस सी स्क्वेअर. इज इट क्लियर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर आर एच एस आपल्याला मिळालेली आहे. इज इक्वल टू आर एच एस. इज इट क्लियर? सो नेक्स्ट वन, सेकंड वन, it is in first bracket a square plus b square, then second bracket b square plus c square is equal to ab plus bc bracket square. Is it clear? हे आपल्याला शो करायचं आहे. LHS is equal to RHS. सो सुरुवातीला LHS is equal to, in bracket a square plus b square bracket close, and in second bracket b square plus c square bracket close. सो a square as it is राहणार आहे, बट b स्क्वेअरच्या प्लेसवर आपण ac लिहू शकतो. इज इट क्लियर? b स्क्वेअर इज इक्वल टू ac. दॅट मीन्स वी कॅन राईट इज इक्वल टू a स्क्वेअर ॲज इट इज. b स्क्वेअरच्या प्लेसवर ac आपण लिहिणार आहोत. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज. अगेन b स्क्वेअर आलेला आहे, दॅट मीन्स b स्क्वेअरच्या प्लेसवर ac येणार आहे. इज इट क्लियर? प्लस c स्क्वेअर. इथं आपण रिझन मेन्शन करूया. रिझन बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. सो बी स्क्वेअरच्या प्लेसवर आपण ए सी घेतलेला आहे. इज इट क्लियर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ए आपल्याला कॉमन घेता येईल. इथं सुद्धा ए आहे, इथं सुद्धा ए आहे. सो ए कॉमन घेणार आहोत. सो ए कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? ए प्लस सी. इज इट क्लियर? त्यानंतर या सेकंड ब्रॅकेटमधून आपल्याला सी कॉमन घेता येतील. सो सी कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? ए प्लस सी. इज इट क्लियर? सो सेम ब्रॅकेट इथं आपल्याला मिळालेले आहेत. ए प्लस सी, ए प्लस सी मल्टिप्लाय बाय ए प्लस सी होणार आहे. दॅट मीन्स ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? रिमेनिंग टर्म्स ए इंटू सी. इज इट क्लियर? या ए सी प्लेसवर अगेन आपण बी स्क्वेअर मेन्शन करू शकतो. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर
इंटू बी स्क्वेअर येणार आहे. इज इट क्लिअर? इथं ए सी होता, सो ए सीच्या प्लेसवर आपण बी स्क्वेअर घेणार आहे. सुरुवातीला बी स्क्वेअर होता, सो बी स्क्वेअरच्या प्लेसवर आपण ए सी घेतलेला होता. इज इट क्लिअर? सो इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्यानंतर या टर्मचा सुद्धा स्क्वेअर आहे. सो अकॉर्डिंग टू रूल वी नो दॅट एम स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट एम इंटू एन ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट ए प्लस सी इंटू बी ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो सिम्पली इथं आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. बीनी सुरुवातीला एला मल्टिप्लाय करायचं आहे, देन सीला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो बी इंटू ए दॅट मीन्स ए बी, त्यानंतर बी इंटू सी दॅट मीन्स बी सी. इज इट क्लिअर? ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ए बी प्लस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर हा आपल्याला मिळालेला आहे. दॅट मीन्स इज इक्वल टू आर एच एस. इज इट क्लिअर? देन थर्ड वन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए सी ए बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एल एच एस इज इक्वल टू आर एच एस हे आपल्याला शो करायचं आहे. सो वी कॅन राईट एल एच एस is equal to a square plus b square upon ab. Is it clear? So we know that b square is equal to ac. Is it clear? So a square as it is येणार आहे, but b square च्या प्लेसवर आपण ac लिहू शकतो. Is it clear? So we can write ac upon ab. Is it clear? So we can write इथं आपल्याला a कॉमन घेता येतील. सो ए जर आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? ए कॉमन घेतलेला आहे, सो ए प्लस सी. इज इट क्लिअर? अपॉन ए बी. इज इट क्लिअर? सो इथं एला एक कॅन्सल होणार आहे, सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. ए प्लस सी अपॉन बी. इज इट क्लिअर? सो इट इज अवर आर एच एस. सी हिअर ए प्लस सी अपॉन बी हा इझिली आपल्याला इथं मिळालेला आहे. इट इज आर एच एस. Then next question. See the last question, sixth one. Find mean proportional of x plus y upon x minus y and x square minus y square upon x square into y square. That means mean proportional आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट मीन्स आपल्याला बी फाइंड आउट करायचा आहे. इज इट? दॅट मीन्स हा फर्स्ट रेशो ए प्लेसवर येणार आहे, त्यानंतर हा सेकंड रेशो सी प्लेसवर येणार आहे. इज इट? हा रेशो ए प्लेसवर येणार आहे, दॅट मीन्स इट इज ए and it is C. Is it clear? So we have to find out B. That means A, B and C are in continued proportion. Is it clear? Solve करूया. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन फर्स्ट रेशो इट इज x plus y upon x minus y and second one it is x square minus y square upon x square into y square. Is it clear? So let we can write A, B and C are in continued proportion. Continued proportion. So we can write A upon B is equal to B upon C. Is it clear? That means B is the mean proportion. Is it clear? That means we can write B square is equal to AC. Is it clear? That means B is the mean proportional of remaining two numbers. That means AC. Is it clear? So we have to find out B. That means mean proportional आपल्याला find out करायचं आहे. So we can write mean proportional. Mean proportional. That means B ही व्हॅल्यू आपल्याला find out करायची आहे. So we can write B the mean proportional of x plus y upon x minus y and x square minus y square upon x square into y square. Is it clear? That means हा टोटल रेशो हा ए प्लेसवर येणार आहे. इट इज नथिंग बट ए and it is nothing but C. Is it clear? So
B is the mean proportional. So we can write B square is equal to AC. Is it clear? So we can write B square is equal to A, that means first ratio, x plus y upon x minus y. Is it clear? Into C, that means x square minus y square upon x square into y square. Is it clear? So we can write B square is equal to, in bracket, x plus y upon x minus y into x square into y square upon x square into y square. Is it clear? So इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला दिसतो आहे. इज इट क्लियर? इथं आपण मेन्शन करूया a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर is equal to, in first bracket, a minus b and in second bracket a plus b. Is it clear? So हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे. सो वी कॅन राईट b स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस वाय अपॉन x मायनस वाय इंटू, या प्लेसवर हे कन्वर्जन करून आपण लिहू शकतो. इज इट क्लियर? दॅट मीन्स x मायनस वाय अँड इन सेकंड ब्रॅकेट x प्लस वाय अपॉन x स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. इज इट क्लियर? सो बी स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू, इथं आपल्याला सेम ब्रॅकेट मिळालेला आहे, एक्स मायनस वाय, त्यानंतर इथं सुद्धा एक्स मायनस वाय. दॅट मीन्स या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर एक्स प्लस वाय, त्यानंतर इथं सुद्धा एक्स प्लस वाय आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. दॅट मीन्स वी कॅन राईट एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? सो एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. इज इट क्लियर? सो बी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन, हीच टर्म आपण कशी लिहू शकतो, एक्स इंटू वाय ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपण रिझन मेन्शन करूया, एम स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर इज इक्वल टू, इन ब्रॅकेट एम इंटू एन ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लियर? सो ही टर्म आपण या रूलनुसार लिहिलेली आहे. इज इट क्लियर? सो इथं बी स्क्वेअर आहे, त्यानंतर इथं सुद्धा स्क्वेअरिंग आहे. सो यू कॅन राईट बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both sides. So we can write b is equal to x plus y upon x into y. Is it clear? So b आपल्याला मिळालेला आहे. So it is our answer. So a, b and c are in continued proportional. That means a place वर काय आहे, x plus y upon x minus y. Is it clear? त्यानंतर b प्लेसवर x plus y upon xy आणि त्यानंतर c प्लेसवर x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. दॅट मीन्स ही जी टर्म आहे इट इज नथिंग बट b. दॅट मीन्स इट इज मीन प्रपोर्शनल. इज इट क्लियर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.